Hi, welcome back to my channel. If you are new to this channel, please do subscribe. आज आपण सुप्रिया सोबत जातोय. कुठे जातोय? पुढे बघा. बाय. तिच्या पप्पाला बाय करतोय कारण तिचे पप्पा आमच्या सोबत येणार नव्हते. त्यानंतर डोंबिवली स्टेशन वरून एस्केलेटर वरून खाली उतरलोय. ट्रेन पकडली आहे आणि आमच्या डेस्टिनेशन जवळ पोहोचलोय. त्या दोघी जणी हात पकडून आरामात उतरतायत. आपण आता डोंबिवली वरून वाशिम स्टेशनला उतरलोय आणि आता इथून आपण शेअर ऑटो बघूया. इथे मला काही रिक्षा दिसत नाही का? हा तेच ना, इकडे ऑटो समजत नाही ना. त्यांना पण तेच सांगितलं वाटतं, आपण चालत येत आहे इकडे. ऑटोसाठी थोडं चालायला लागतंय पण इकडे. चल आपण पोहोचलोय सृष्टी फार्म्सला. हे वाशिम स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपल्याला ऑटो भेटते 20 रुपीज पर शेअर. पहिले आल्याला त्यांचं रिसेप्शन आहे, तर रिसेप्शन वरती चेक इन करूया. काय करताय तुम्ही? आम्ही ऑलरेडी पैसे देऊन बुकिंग केलेली होती, सो जस्ट PDF दाखवलं आणि ID प्रूफ आणि आमचं चेक इन झालं. इकडे छान असं मोठं फिश टँक होतं ज्याच्यात कलरफुल छोटे छोटे मासे होते. रिसेप्शन वरून आत आल्यावरती लगेचच लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आहे आणि किती छान आहे. खूप सारे स्लाइड्स आहे, झोपाळ्या आहे, फिरण्यासाठी डक आहे. खूप छान आहे, ग्रीनरी आहे मस्त सर्वकडे. सो बेसिकली खूप क्लीन आणि नीट आहे आतापर्यंत, जिथपर्यंत आपण आता पाहिलंय. पृथ्वीला खेळायचा झेपा तो बघूया. पहिले आपण आल्या ब्रेकफास्ट करूया, कारण ब्रेकफास्टचं टायमिंग 10:30 पर्यंत राहते. आता 9:20 झालेत आपल्याला चेक इन करेपर्यंत. तिकडे पोहोचल्यावर पहिले आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो. हे त्यांच्या ब्रेकफास्ट सेक्शनची एंट्रन्स आहे, जिथे साईबाबांची मूर्ती आहे. त्यानंतर आतमध्ये बरंच स्पेशियस असं लंच, ब्रेकफास्ट आणि डिनरसाठी मोठंसं कॅन्टीनसारखा एरिया आहे आणि आरामात 50 ते 60 जण आरामात बसू शकतात, एवढी मोठी जागा आहे तिकडे. सो आम्ही आमचे चेअर्स सिलेक्ट केले आणि पटापट बसलो आणि ब्रेकफास्ट घ्यायला निघालो. ब्रेकफास्टचा मेन्यू दाखवते. ब्रेड, बटर, जॅम, पोहा, त्यासोबत लिंबू ठेवला होता. पुरी भाजी जी खूप छान होती. पुऱ्या पण मोठ्या होत्या साईजमध्ये. वॉटरमेलन होतं. टूथपिक पण त्यांनी प्रोव्हाइड केली. प्लेट्स आणि स्पूनसुद्धा खूप छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेले होते आणि चहा कॉफीची पण व्यवस्था होती. सो आम्ही थोडं सर्व घेतलं. एक बॉइल्ड एग, वॉटरमेलन, भाजी, पुरी, ब्रेड, बटर आणि पोहा. सगळं थोडं घेतलं. आता टेस्ट करून बघूया. अँड ऑफकोर्स चहा सुद्धा. छान असा नाश्ता केलाय पोटभर. आता आपण लहान मुलांना खेळायला देऊया थोडंसं आणि मग त्यानंतर आपण स्विमिंग पूलला जाऊया. कुत्रे म्हणले तर आले आम्हाला डिस्टन्स करा. हा ना, चांगला जॉब. बस या जाऊन तुला वाढवूया. आयुष्यात कधी चालवायला आई नाही. कुठं एका साईडनी hands up. कसं वाटतंय? यार वाटतंय, आता कसं वाटतंय? यार वाटतंय, आता
मावशी रागवली तुझ्यावरती मावशी, बोलते तुझ्यामुळे खेळायला नाही भेटलं, बोलते झोका. तिला सांग आपण नंतर खेळायला जाऊ. नक्की ना, तेव्हा बोललीस ना बघ परत. ते बघ तिकडे आहे पूल. हा येस. काय आहे तिकडे नानी? अरे 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 धडपडशील तिथून. छान असा मोठा स्विमिंग पूल समोर दिसला. या साईडला रेन डान्स होतं. ऑफकोर्स फ्लोरिंग त्याचं सटकणारं होतं आणि ऋत्वी एकदा पडली सुद्धा. त्या साईडला स्लाईड्स आहेत. तिकडे छोटं पूलसारखं पण आहे, म्हणजे स्लाईडमधून डायरेक्ट पाण्यात पडण्यासाठी. आणि खूप मोठा स्विमिंग पूल त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. सो कितीही जण आली तरी पण आपल्याला कंजेस्टेड वाटणार नाही. आम्हाला वाटलं ट्यूसडे आहे तर जास्त रश नसेल, पण थोड्या वेळाने खूप गर्दी झाली. आम्ही पाण्यात उतरायच्या आधी आमचे जीजाजी त्यांचे स्विमिंग स्किल्स दाखवत होते आणि ऑफकोर्स हाईट किती आहे ते चेक करून आम्हाला सांगत होते, म्हणजे आम्ही उतरल्यावरती डायरेक्ट बुडायला नको, कारण आम्हाला कोणालाही स्विमिंग येत नाही, फक्त आमच्या भाऊजींना येतं. राहिली गोष्ट आमच्या मुलींची, तर त्या बेबी पूलमध्ये ऑलरेडी उतरलेल्या होत्या आणि मजा स्टार्ट. छान असं म्युझिक लावलंय, आपण चेंज केलंय आणि आता स्विमिंग पूल मध्ये आपण पोहायला बाहेर पडलोय. खूप मजा येणार आहे. बटरफ्लाय. मुलींना घेऊन पूलसाठी गेलो होतो, म्हणजे मुलींनी जे सांगितलं ते करणं आम्हाला भागच होतं. त्याच्यामुळे आजूबाजूची लोक जरी हसत असली तरी आम्ही आमच्या मुली जसं आम्हाला सांगत होत्या त्या प्रकारे ॲक्शन्स आमचे चालू होत्या, कारण त्यांना मजा येणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं. रेड 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 वाली. बेकार आल्या होत्या. हो काय करू काय करता मी ना. ठोकली. पकड ग पकड. या राईडवर जायला मला भीती वाटत होती, म्हणून मी आपली वाकडी तिकडी कशी बशी उतरली. आता बघा कुठे मजा येते बाबा, मला तीच मजा येते. माझ्या मैत्रिणीला खूप हिंमत देऊन शेवटी तिला या राईडवर ढकललंच मी, आणि ती पण घाबरत घाबरत उतरली. मग दूर तिकडे तिच्या मागे मला कॉन्फिडन्स आला म्हणून मी पण पाण्यात. मछली पाणी में गिरी छपाक. आणि ही सुपरमॅनची बेस्ट लँडिंग. येस. आता आपण खूप स्विमिंग केलंय, जवळपास 2 ते 2.5 तास. सो आता चेंज करूया आणि लंच साठी जाऊया. असं रेडी झालोय. आता आपण लंच साठी जाऊया. लंच मध्ये काय काय आहे ते मेन्यू बघूया, जेवूया आणि मग बाकीचे जे एम्युनिटीज आहेत जसे इंडोर गेम्स आहेत किंवा झुला आहे, म्हणजे आम्ही मोस्टली ते झुल्यावरच बसणार, तर त्याच्यावर बसूया आणि मजा करूया. आहे खूप मोठी आहे ही प्रॉपर्टी, आजूबाजूला फिरण्यासारखं. जे नेचर लेवर आहेत त्यांना फिरायला खूप मजा येईल,
कारण खूप मोठं त्यांचं प्रॉपर्टी आहे, सगळीकडे हिरवळ आहे, झाडं झुडपं आहेत. ज्यांना झाडं झुडपांची प्रेम आहे त्यांना भरपूर प्रकारची नवीन नवीन झाडं दिसतील बघायला हे बघा इथे जास्वंद आहे छान असं, ते कलरफुल होतं, हे रेड कलरचं जास्वंद आहे. आणि अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे. तर जे निसर्गप्रेमी आहेत, ज्यांना झाडं झुडपामध्ये फिरायला वगैरे आवडतं, त्यांनी नक्की यावं, विजिट करावं. थोडं हे लोक ऍक्च्युली प्रॉपर्टी अजून छान मेंटेन करू शकतात. जर यांनी फीडबॅक विचारला तर आम्ही नक्की देऊ. आणि इथे बर्ड सेंच्युरी लिहिलेलं होतं, पण तिथे बर्ड्स काय आम्हाला दिसले नाहीत. तसंच आर्चरी लिहिलेलं आहे, तिकडे बाणच नाहीये. तर बॉक्स क्रिकेट आहे इथे लिहिलंय, त्यांनी बांधलंय, पण बॅट बॉल कुठेही मला बाजूला दिसलेलं नाही. मे बी रिसेप्शनला हे सगळं विचारायला पाहिजे, जर तुम्हाला खेळायचं आहे तर ते प्रोव्हाइड करत असतील. आय डोंट हॅव एनी आयडिया त्या बाबतीत. पण स्लाइड्स 10 on 10, खूप मजा येते. स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला फक्त पाण्यात पोहायला मजा येते, फ्रेंड्स सोबत खेळायला मजा येते. दॅट इज ऑल्सो 10 on 10. निसर्गप्रेमी असाल तर फिरण्यासाठी खूप मोठी जागा आहे, ते पण खूप मस्त. आणि आमच्या दोघींसारखं झोकाप्रेमी जर असाल तर खूप सारे झोके खेळायला मिळतात. कारण मोस्टली मोठ्या माणसांसाठी, मोठ्या बायकांसाठी झोके नसतात, तुम्ही नाही एन्जॉय करू शकता, फक्त लहान मुलंच जाऊ शकतात. मग आता इथे आम्हाला पण बसायला मिळते, त्याच्यामुळे आम्हाला हे ठिकाण जास्त आवडलंय. आता लंच करूया, लंचमध्ये काय काय बघूया, खूप भूक लागली आहे खेळल्यानंतर. क्रिकेटचं पण भेटतंय, हे बघा समोर ते लोक क्रिकेटचं घेऊन येतात सामान. म्हणजे आपल्याला रिसेप्शनला विचारलं की आपल्याला सर्व भेटतंय, याचा अर्थ असा. मेन्यू मी दाखवते. सॅलड आहे, लिंबू, अचार, सुकी मिक्स व्हेज, पनीरची भाजी, चपाती, डाळ, गुलाबजामुन, सोबत बटर मिल्क पण आहे जे अजून घेतलेलं नाहीये, आणि जिरा राईस आहे. नॉनव्हेजसाठी चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही, हे दोन्ही पण आहे. जेवणाची टेस्ट पण खूप छान आहे. सर्वजण गुण्या गोविंदाने जेवतोय, मस्त पोट भरून टम जेवलोय. आता बघूया काय काय गेम्स आहेत ते खेळूया. आणि मला नाही वाटत जास्त काही गेम्स खेळणार आहे, मला वाटतं डायरेक्ट जाणार झुला खेळायला. तेवढं एकच आहे जे आम्हाला खूप प्रिय आहे. लेट द गेम बिगिन. IT मध्ये गरम गरम चहा, कॉफी, गरम भजी, सॉस, टोस्ट हे अवेलेबल होतं. ए मावशी इकडे बघ. काय झाले, आपण सृष्टी फार्म्स मधून निघालो. जे ऑटोवाल्या काकांनी आपल्याला घेऊन आले होते, त्याच ऑटोवाल्या काकांना आपण फोन करून बोललो. आणि आता आपण जाऊया तनुजाच्या घरी. तनुजा आमची कॉलेजची फ्रेंड आहे, जिला मी तिच्या फर्स्ट बर्थडेला भेटली होती, म्हणजे अराउंड 5 वर्षापूर्वी. आणि ती इथे जवळपास जाते. लुक ॲट द व्ह्यू, जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू, सनसेट. वा, किती छान ना. नदी किनाऱ्यावरून जातोय आपण, छान आहे. सो कुठे होतो आपण, तनुजाच्या घरी जातोय. तनुजा आमची कॉलेजची फ्रेंड आहे, आणि असं म्हणायला हरकत नाही की आमच्या आता कॉलेजच्या फ्रेंड्सचं रियुनियन होणार आहे तिच्या घरी. कारण आम्ही 3 जणींचा ग्रुप जो सतत फिरत असायचो एकत्र, तर आपण तिला भेटूया. चल चल, हा चल, ओके ओके चल. फायनली आपण तनुजाच्या घरात पोहोचलोय. तिचं छान असं तायडे निवास म्हणून बंगला आहे, ते छान त्यांनी फुलं लावलेत. अजूनही चूल पेटवतात बहुतेक. तर जाऊया आपण तिच्या घरी, तिला भेटूया. 20 लाखात रेडी. उद्या म्हणजे नशीब समज आज गेली नाही.
माझी मैत्रीण आहे, माझी मैत्रीण आहे, माझी मैत्रीण आहे. हाय भाऊजी, आमचे भाऊजी. कसं आहेस? झोपेत उठलीस का आता? ए दोघी पण लाजळू आहेत वाटतं या. तिची सुंदर बाल्कनी बघता बघता बाजूचा बंगलाही आम्ही बघत चर्चा करत बसलो. झाडांसोबत डेकोरेटिव्ह आयटम्सने तिने बाल्कनी खूप छान सजवली. खूप रिफ्रेशिंग वाटतं. ऑफकोर्स एवढ्या वर्षांनी भेटलो त्यामुळे काय अर्धा पाऊण तास आम्ही होतो तेवढ्या वेळ आम्ही खूप 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 गप्पा मारल्या. एवढ्या वर्षांचं आमचं काय चालू आहे, लाईफ कशी चालू आहे ते बोलत बोलत जुन्या आठवणी काढून खूप खूप हसलो, अगदी पोटात दुखेपर्यंत. आणि मग चिटचॅट करून घरी जायची वेळ आली. पण तोपर्यंत आमच्या मुली एकमेकीत रमल्या होत्या आणि आम्ही एवढ्या रमलेलो की त्यांच्याकडे आमचं लक्षच नव्हतं. मी व्हिडिओ टाकते ना युट्यूबवर. तनुजाच्या घरून निघायची इच्छा तर होत नव्हती, पण आपल्याला घरी जायचंय आणि ट्रेन पकडायची आहे. सो आम्ही निघालो. हा, आणि आता पृथ्वीला आम्हाकडे जायचं. पटापट जाऊया, ट्रेन पकडूया आणि घरी आम्हाकडे बोलायचं. शेवटी चालत चालत स्टेशनला पोचलो. मैत्रिणीसोबत बोलत बोलत गप्पा मारत आम्ही मग नंतर ट्रेन पकडली आणि घरी आलो. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.